खरोखर अगदी दादा विजयाच्या समीपच आहेत. केवळ आता पुढे विजय हा संपादन करायचा होतो, तर त्यासाठी आपण काही अवधी बाकी असं एवढं सांगू इच्छितो. कारण ज्या प्रकारे आज दादाचा झंझावत बघतोय, आज पूर्ण वडगाव जिल्हा वाड्याच्या गाव भेटीसाठी आज फिरत असताना आज जाणवलं की प्रचंड उत्साह तरुणाईचा आज जाणवतोय. जिथे जाईल तिकडे तर मागे उडवून तुम्हाला साथ ह्या नारा सगळीकडे आले, शिटी वाजून नाराचं स्वागत किंवा तिथे ओवाळणी पण स्वागत होतंय. ते प्रचंड उत्साह, एक नवं चैतन्य निर्माण या साऱ्या भागात झालेलं आहे. आणि एक अगदी नवीन चेहरा, एक चांगलं व्यक्तिमत्व, एक कुशल नेतृत्व ह्या उरण विधानसभाला लाभलेलं आहे. म्हणून आम्ही सारे दादांच्या खांद्याखांद्यावर इकडे काम करतोय. आता सगळ्यांना वाटतं की ह्या उरण विधानसभेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी लोकांनी इकडे पसरवल्या तर खरोखर खोट्या करण्याची नामी संधी आम्हाला आली. कारण आज फक्त उरण विधानसभा मतदारसंघात जी आता विकास कामे झालेली नाही, विकास करण्याचं काम दादा पुढे करणार आहे. विशेष करून मी करणारं सांगेन, आज करंजाड्यामध्ये एक तर म्हणजे 12 वर्ष झाली अजून मूलभूत सुविधा आम्हाला इकडे पुरेशा मिळत नाही. दादाला आम्ही तीच खंत म्हणून दाखवली की येणाऱ्या नजीकच्या काळात या साऱ्या गोष्टी म्हणजे इथे पाण्याचा प्रश्न होता, आम्ही आंदोलनाच्या मार्फत आम्ही तो मार्गी लावला. श्रेय घ्यायला इतर लोक आता येत आहेत, बॅनरबाजी करतात, पण खरोखर श्रेय आमच्या घेऊन देणार नाही. कारण ते केलेलं काम आम्ही आहे. तुम्ही कुठेही नव्हतात ज्यावेळी इकडे खड्डे पडले होते, खड्ड्यापासून आम्ही आंदोलन केले आणि आम्ही जनतेपासून कृत्य केलेलं आहे. म्हणून आता आम्हाला दादाकडून या धन्यवाद अपेक्षा आहे की ज्या मूलभूत सुविधा आहेत म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा बसायला लोकांना इथे नावाने पार्क नाही, कुठे एखादं छोटंसं गार्डन नाही, कुठे मंदिरं नाही, म्हणजे इथे करंजाड्यामध्ये ठेवलं काय. आज एक तर जो होतं 12 वर्ष पूर्ण होतात विकास रोड म्हणतो आपण, ह्या गोष्टी झाल्या तर आपण ह्या नागरिकांना जायचं कुठे आणि कोणाला दाद मागायची. म्हणून एक अगदी प्रामाणिक आणि एक कुशल असं नेतृत्व आम्हाला सगळं लाभत आहे. म्हणून दादांचं आम्ही मनापासून विजयापर्यंतच तो प्रचार तर आम्ही करणार, पण दादांना विजय होईपर्यंत आम्ही पुढे शांत बसणार नाही आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मागील निवडणुकीमध्ये उमेदवार शेका पक्षाचे होते आणि शिवसेनेचे होते, त्याच्यामध्ये बालदींचा फायदा झालाय. या संदर्भात काय सांगाल? यंदाची पण निवडणूक तशीच वाटते का आपल्याला? नक्कीच ही लढत आम्ही कुठलीही स्वस्तात अशी घेऊन त्याचा म्हणजे कुठेही असा बाबा ही निवडणूक स्वस्तात होईल म्हणून असं आम्ही कुठे मानत नाही. कोणीही आज जो निवडणूक लढवतोय तो निवडून येण्यासाठी तो लढवतोय. आज म्हणून ती साऱ्याची अगदी गणित जुळूनच आज शिवसेना असेल, भाजप असेल, किंवा सत्तेजमा असेल, प्रत्येकाची ताकद ही आहेच. तो कोणाही आम्ही कमी लेखत नाही. आणि आमच्या रणनीतीप्रमाणे जसं आम्हाला आमचे वोटर्स आहेत किंवा आमचा जो जिथे आमचे पॉकेट्स आहेत तिथे आम्ही निश्चितच हा विजय संपादन करू असा आत्मविश्वास आहे आणि नक्कीच आम्ही त्याचं यश मिळू. तुम्ही आणि विनोद साबळे एकत्र आलात, प्रीतम मंत्र्याचा किती फायदा होईल? नक्कीच फायदा. आज विनोदजीचं आज आपण काम पाहतोय, या मराठा समाज आहे ते उरण तालुक्यात अगदी मोठ्या प्रमाणात विधानसभा शिकवतो. तर मराठा समाजाची मतं ही निर्णय मतं असू शकतात. विनोद साहेबांचं जे काम आज राज्य पातळीवर बघतोय ते खरोखरच एक कार्यक्षम नेतृत्व आज मराठा समाजाकडे पाहतोय की बाबा समाजासाठी काहीतरी आपण तो करतोय किंवा समाजासाठी खूप कुठेतरी आपल्याला ज्या आरक्षण असेल किंवा ज्या सोयीसुविधा असेल देण्याचं प्रामाणिक काम करतोय. तर निश्चितच त्याचा फायदा निश्चित होईल आणि एकत्र आल्याने करंजाड्याची ताकद ही निश्चित वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो.